डोंगरखडा आरोग्य पथक सलाईनवर वैद्यकीय अधिकारी नसल्याने नागरिकांची गैरसोय। कळंब तालुक्यातील डोंगरखडा येथील प्राथमिक आरोग्य पथक मागील अनेक महिन्यांपासून प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू असल्याने नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे डोंगरखडा परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून समस्या तातडीने सोडवली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। डोंगरखडा हे कळंब तालुक्यातील मोठे गाव असून आदिवासी बहुल व अतिदुर्गम परिसरातील नागरिकांसाठी हे महत्त्वाचे केंद्र आहे। परिसरातील 10-12 गावातील नागरिकांचा बाजारपेठ, शाळा व इतर कामानिमित्त डोंगरखडा येथे नियमित संपर्क असतो। त्यामुळे येथे सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे। मात्र प्राथमिक आरोग्य पथकात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। पूर्वी डोंगरखडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा होती, मात्र काही वर्षापूर्वी हे केंद्र अन्यत्र हलवण्यात आल्याने गावाला केवळ आरोग्य पथकावर अवलंबून राहावे लागत आहे। सध्या प्रभारी अवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे। दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी श्री रामटेके यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच डोंगरखडा आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल। करंजी येथील वैद्यकीय अधिकारी श्री जाधव यांना डोंगरखडा येथे नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। त्यामुळे आता या आश्वासनाची अंमलबजावणी कधी होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मारेगाव वार्ता जावेद शेख, कळंब, यवतमाळ।